वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज हळद आहे आणि आम्ही मस्तपैकी रेडी झालो. अजून अनिकेत रेडी नाही झाला आणि बाहेर हळदीची तयारी चालू आहे. मिताली बहिणीची हळद रेडी करते. हळद आहे त्यामुळे कोणालाच काही नाही आहे. 8:30 वाजल्यात अजून हळद लागली नाही आणि आपल्या मुंबईला 10 वाजता हळद बंद होते. इतक्याला अर्धी हळद होऊन म्हणजे जेवायला बसले असते लोक. तर इथे चिल आहे सगळं चिल. काही पोलिसांचं टेन्शन नाही आहे. आज माझी मम्मी आणि माझी बहीण ब्लॉगमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत कारण की ते खूप छान दिसत आहेत. आमची नवरीबाई कशी दिसते सांगा. काय म्हणायचं तुला? मी खूप एक्सायटेड आहे, हॅपी आहे. आतून असं भरून येत आहे मला. ओके थांब एक काढायचं. करवली बघा नवरीची करवली. ओके फायनली हळदी चालू झाली आहे. टीवाला व्हिडिओग्राफर पाहिजे काय? गुड मॉर्निंग. आणि आज आहे फायनली लग्नाचा दिवस आणि ॲक्च्युली मी एकच कपडे आणलेले कारण की मला ते चेंज करायला नाही आवडत. तर मी तुझी साडी नेसली आहे एकदम इमर्जन्सीमध्ये कारण की रिसेप्शन संध्याकाळी आहे. सो आता थोडे विधी चालू आहेत. 10-10:30 लग्न लागेल तर मी तुम्हाला दाखवतेच. आणि कोकणातलं लग्न एकदम टाईम टू टाईम असतं, एकदम टाईम टू टाईम, काहीच लेट नाही. म्हणजे आपल्या मुंबईला जर 11चा 11:30चा मुहूर्त असेल तर लग्न लागते आपलं 12-12:30ला, पण इथे अजिबात नाही आहे. इथे लाईट्स जातात आणि जरी इथे लाईट्स गेल्या तरी लग्न हे 10:30 वाजताच लागणार आहे. हे एकदम असं पक्कं आहे. सो
मुंबईसारखं अजिबात नाही आहे, सगळं टाईम टू टाईम आहे. म्हणजे जी लोकं येतात ते लांब लांबचे येतात आणि त्यांना ट्रॅव्हल करायचं असतं, सो त्या लोकांसाठी हे खूप बरं आहे. हे असं आपल्या मुंबईला पण झालं पाहिजे. पण काहीतरी बोल. गळ्यात पडलेत काळे मणी, संकेतराव झालेत आजपासून माझे धनी. क्या बात आहे. थांब थांब थांब, हे उठ उठ उठ. मला सांग हे पकड. विडावर नको ठेवू पाहिजे. विडावर ओलांडून जा. पाय ह्याच्यावर नको जा. विड्यात घालत नाही सगळे. त्यात थोडा पाय ताट सरे. तो पण पाय ठेव, दोन्ही पाय ठेव. आता उजवा पाय ठेव पहिला. किती फ्रेम पकड. थांब पकडायचं. फोटो काढतो. हा हे होणार ना. एक पुढे जाऊ दे. सो फायनली संकेत आणि वैभवीचं लग्न झालेलं आहे. आम्ही खूप मजा केली आणि आता नेक्स्ट नंबर असू शकतो. आमची दीदी आहे. तर मेन गोष्ट काय होतं ना की गावी म्हणजे मी असं खूप लग्नाला गेलो आहे, पण प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. तर ही पद्धत खूपच वेगळी होती. म्हणजे खूप शॉर्ट पद्धतीमध्ये सगळ्या गोष्टी झाल्या त्यांच्याकडे. आणि आत्ता त्या लोकांचा घरप्रवेशसुद्धा झालं. 10:30चा मुहूर्त होता, 11:30 वाजलेत. मुलीचा घरप्रवेशसुद्धा झाला. सगळं एकदम ऑन टाईम होतं. मुहूर्त चुकला नाही. सांगितल्याप्रमाणे तेच मगाशी तेच सांगितलं, एकदम ऑन टाईम असणार आणि ॲक्च्युली ते ऑन टाईम झालं. मुहूर्त अजिबात चुकला नाही आहे. एकदम 10:30ला मंगळाष्टका सुरू झाल्या आमच्याकडच्या. पण मजा आली. आता आम्ही, तुम्हाला तर माहिती आहे मी शूट करतो आहे, तर मी आता कपल पोर्ट्रेट घ्यायला थांबलो आहे. जरा विधी आहेत, म्हणजे फोटोग्राफरच्या विधी आहेत, त्या सगळं घ्यायच्याच आम्हाला. बाकी तुम्हाला तन्वी अपडेट करतेच आहे टाईम टू टाईम. माझा घसा बसला आहे, त्यामुळे कोणी जज करू नका मला. आता लास्ट फंक्शन आहे. म्हणजे फंक्शन तर खूप आहेत, पण आम्ही उद्या सकाळी निघू आणि आता रिसेप्शन आहे. तर मी ही अशी रेडी झालेली आहे. लेंगा घातला आहे, जो मी माझ्या मावशीच्या लग्नाला घातलेला लास्ट टाईम, तोच मी रिपीट केला. बघा आम्ही कशी दिसत आहे. नक्की सांगा. आम्ही फोटो पण पोस्ट करू आमच्या पेजवर, इन्स्टाच्या. त्याचं नाव आहे अन्विता फेस्टिवल आणि ऑब्व्हियसली यूट्यूब पेजचं नाव तेच आहे. सॉरी, यूट्यूब चॅनलचं नाव पण तेच आहे. आम्ही आता खूप धमाल करतो. आम्ही रिसेप्शन लुक आता आम्ही रिसेप्शन लुक केलं आहे.
आणि आता ठीक आहे, म्हणजे बरं वाटते. सकाळी खूप गरम होतात, मजा येते. हां, कारण की गावी संध्याकाळचं वातावरण खूप chill असतं. खाली आम्ही मुंबईला जायला निघालो आहे आणि जाता जाता हेदवीचं मंदिर वाटेतच होतं, तर विचार केला दर्शन करून जावं. आणि त्यानंतर आम्ही माझ्या गावी चाललो आहे आम्ही.